गणेशाय नमः. हॅलो, हाय, शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बाप्पा चरणी यांचे स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर पाऊस बघा इकडे आमच्याकडे सकाळ सकाळ सुरू झाला. तर पाऊस सुरू झाला की सगळ्यांना चमचमीत असं खायला पाहिजे असतं. तर मी ते आज वडापाव बनवणार आहे. तर त्यासाठी पाहायची कोथिंबीर, 5-6 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. तर मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. तर इथे 5 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहे. आता जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे ते थोडंसं बारीक करायचं आहे. खूपसुद्धा पेस्ट करायची नाही किंवा खूप मोठं पण ठेवायचं नाही. अगदी आपण जसं खरडा वगैरे बनवतो त्या पद्धतीने आपण याला बारीक करून घेणार आहोत. तर इथे बघा डाळीचं पीठ पण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता हे जे मिक्सरमध्ये आपण घेतलेलं आहे मिरची वगैरे त्यामध्ये थोडंसं धनं टाकूया. कोथिंबीर देखील घेतलेली आहे पण धनं पण थोडं घेतलेलं आहे आणि जिरं थोडंसं आणि थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लगेच बारीक होतं. तर आता आपण हे वाटून घेऊया. तर इथे हे पहा आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे. ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवणार आहे मी. तर इथे आपण जे उकडून ठेवलेले बटाटे होते ते घेतलेले आहेत आणि ते आपल्याला हाताने थोडेसे खुश करून घ्यायचं आहे. चिरायचं वगैरे नाही तर हातानेच खुश करून घ्यायचं आहे. तर इथे पहा आपले सगळे बटाटे खुश करून झालेले आहेत. आता इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये फक्त 1च चमचा आपण तेल घेणार आहोत. तर आता यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे छोट्या चमच्याने. तर इथे बघा जिरे थोडंसं फुललं की त्यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि 1 ते 2 चिमट हिंग टाकायचं आहे. आता कढीपत्ता थोडासा भाजला की जे आपण वाटण करून घेतलेलं होतं मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण ते टाकायचं आहे आणि ते थोडंसं 1-2-3 मिनटं भाजूपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आता भाजलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण वाटण करताना देखील थोडं टाकलं होतं त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला आता इथे मीठ टाकायचं आहे. तर आता थोडंसं परतून घेतल्यानंतर जो बटाटा आपण खुश करून घेतला होता तो यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यावरती 1 मिनिट मी प्लेट झाकून ठेवून देणार आहे. तर आता इथे पहा ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता ही थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे बघा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये 1 चमचा मी ओवा हातानेच थोडासा क्रश करून टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी अर्धा चमचा होईल इतकी चटणी म्हणजे लाल तिखट घेतलेलं आहे. तर इथे पहा अगदी थोडीशी हळद देखील टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ व्यवस्थित भिजवून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि थोडं 5 मिनिट आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. तर हे बघा हे पीठ आपल्याला असं पाहिजे इतकं घट्ट किंवा पातळ तुम्हाला दिसते पहा अशा पद्धतीने पीठ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ 5 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया. तर इथे आपली बटाटी भाजी देखील आता थंड झालेली आहे. आता त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चपटे देखील बनवू शकता गोळे किंवा गोल देखील बनवू शकता. तर मी ते थोडे चपटे देखील बनवलेले आहेत आणि थोडे गोल देखील बनवलेले आहेत. लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवून घ्या.
तर इथे पहा 5 बटाट्यामध्ये आपली 12 गोळे तयार झालेले आहेत, म्हणजे आपले 12 वडे तयार होणार आहेत. तर आता आपण वडे तळायला घेऊया. तर ती गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडं जास्त तेल घ्यायचं आहे, कारण कमी तेलामध्ये वडे व्यवस्थित तळत नाहीत. तर ते तेल तापले का बघण्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तर आता आपण यामध्ये वडे सोडूया. तर मी वडे इथे हाताने सोडून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित येतात. चमच्याने वगैरे सोडलं तर व्यवस्थित येत नाही. एक साईडला पीठ होतं आणि एक साईडला भाजी होते. तर हाताने वडे सोडून घ्यायचे आहेत. तर गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे, म्हणजे एकदम बारीक ठेवायचं आहे. तेल फक्त तापवून घ्यायचं पहिलं, नंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा इथे वडे आपले तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर ही पहा, जी आपण पुरण वाटलेली जाळी असते ना, पुरण पात्र, त्यामध्ये काढून घेतलेले आहेत, म्हणजे तेल त्यात जास्त राहत नाही. तर आता इथे बाकीचे सगळे वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊया. 4-4 अशा पद्धतीने मी वडे सोडलेले आहेत. तर इथे पहा आपले सगळे वडे तळून तयार आहेत. तर हे पहा, मानसने इथे बनपाव जाऊन घेऊन आलेला आहे. आजच अचानक पाऊस आला, त्यामुळे वडे देखील करायचं अचानकच ठरलं. वडापावचा बेत ठरल्यामुळे जे वडापावचे पाव असतात ते मिळाले नाही, त्यामुळे मी ब्रेड आणला होता. पण तो म्हणाला मला ब्रेड नको, म्हणून त्याने जाऊन बनपाव घेऊन आला आणि त्याला आता मी बनपावमध्ये सॉस वगैरे लावून हे असा वडा घालून देणार आहे. तर इथे आता आम्ही सगळीजण वडे खायला लागलो आहे. तर कसं वाटली तुम्हाला वड्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. काय झालं रे, काय झालं? तर इथे पहा, संध्याकाळी आम्ही 5-6 वाजता, माझी मावशी आहे, ते मावशीचा जो नातू आहे तो आजारी होता, म्हणून त्याला बघण्यासाठी गेलो होतो. पहा, सगळ्यांची चेष्टा मस्करी चाललेली आहे. हे पहा, तिथून मावशीच्या घरातून डायरेक्टच आम्ही गेलो शॉपिंगला. तर काय खरेदी केली बघा. तर या दुकानामध्ये, ड्रेसच्या दुकानात गेलो. तर किती छान छान ड्रेस ठेवलेले आहेत, बघू शकता. कुर्तीज आहेत आणि फुल ड्रेससुद्धा आहे. तर शॉपमधून बाहेर आल्यानंतर पाणीपुरी होती. तर इथे पाणीपुरी खूप छान मिळते. 5 प्रकारचं पाणी असतं. तिखट, एकदम तिखट, जास्त तिखट, कमी तिखट, सपक, गोड, असं वेगवेगळ्या फ्लेवरचं पाणी असतं. ते एक पुरीमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचं पाणी घालून देतात. तर खूप छान अशी पाणीपुरी इथे असते. तर आम्ही काय केलं, पाणीपुरी खाल्ली. एकदम नाकातनं आणि डोळ्यातनं पाणी यायला सुरू होतं, असली पाणीपुरी असते. पण खाल्ल्यानंतर इतकी छान लागते, पण हा कुकरचंच खायला लागतं. तर तिथून आम्ही गेलो फूड मॉलमध्ये. तर बघा इथे काय काय मिळतं. तर ते बऱ्यापैकी सगळी दुकानं बंदच होती. ते बघा, आमच्या आणि माझ्यामध्ये आम्ही एक डोसा घेतलेला आणि आईस्क्रीम घेतलेलं 2, एक कॉर्नेटो आणि हे डब्यातलं. आणि मानसने बघा काय घेतलं. मानसनं घेतला आहे बर्गर. त्याला खातासुद्धा येईना, इतका मोठा होता. तर तो फूड मॉलमध्ये आला की बर्गरशिवाय काय खात नाही, आणि आम्ही काय बर्गर वगैरे खात नाही. आम्हाला काय तसलं म्हणजे जास्त आवडत नाही. आम्ही आप्पे किंवा थालीपीठ वगैरे खातो, पण सगळी दुकानं बंद असल्यामुळे आम्ही डोसा घेतला. तर शॉपमध्ये काय खरेदी केली हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.